ज्वलंत असं उदाहरण तुमच्या समोर ठेवणं मला अत्यंत गरजेचं वाटतं. खऱ्या अर्थानं बोललं जातं की वाचनानं मनुष्य बहिष्कृत होतो. अगदी न पाहिलेला स्वर्ग दाखवण्याचं सामर्थ्य हे या वाचनामध्ये आहे. आणि ज्यानं आयुष्यभर पुस्तकांची आराधना केली, साधना केली, असाच एक पुस्तक वेडा, पुस्तक प्रेमी त्याच्या हातामध्ये एक ग्रंथ पडला आणि तो ग्रंथ निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन कुठेतरी वाचावा असं त्याला वाटलं आणि तो घेऊन तो एका तळ्याच्या काठी गेला. एका झाडाखाली बसून त्या तळ्याकाठी तो ग्रंथ तो अतिशय तल्लीन होऊन वाचत होता आणि त्या वाचनामध्ये तो इतका गर्क झाला त्या अनावधानानं तो ग्रंथ त्याच्या हातातून निसटून त्या तळ्यामध्ये पडला. दुर्दैवानं त्या वाचकाला पोहता येत नव्हतं आणि साहजिकच त्यानं देवाचा हेवा केला, देवाची आराधना केली. त्याच्या आराधनेला देव त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि त्या देवानं त्या वाचकाला विचारलं की बाबा का रडतोय. तर वाचकानं त्या ठिकाणी उत्तर दिलं की देवा मला पोहता येत नाही आणि तेवढा ग्रंथ मला काढून द्याल का. देवानं हा बोललं आणि त्यात मी देवानं विचार केला की आपण याची थोडीशी परीक्षा घेऊया. देवानं पहिली उडी त्या ठिकाणी त्या तळ्यामध्ये टाकली आणि त्यातून एक चांदीचा ग्रंथ काढून तो त्या वाचकाला देऊ केला. वाचक तुमच्या आमच्यासारखा प्रामाणिक होता, त्याला तो ग्रंथ घ्यायला नकार दिला. देवाला त्याचं आश्चर्य वाटलं. परत त्या ठिकाणी देवानं दुसरी उडी टाकली आणि स्वर्णपत्र असलेला सोनेरी अशा पद्धतीचा तेजस्वी ग्रंथ काढून त्या वाचकाला देऊ केला. वाचकानं साहजिकच तोही ग्रंथ नाकारला. देवाला त्याचं आश्चर्य वाटलं. पुन्हा देवानं तिसरी उडी टाकली आणि तिसरी उडी टाकल्याबरोबर त्याचा जो खरा ग्रंथ होता तो बाहेर काढला आणि त्याच्याकडे सुपूर्द केला. हा तोच ग्रंथ असं म्हणून तो ग्रंथ त्यानं आनंदानं स्वीकारला. मात्र देवानं त्या वाचकाला विचारलं की पहिले दोन ग्रंथ तू का नाकारले. त्यावेळी वाचकानं दिलेलं जे उत्तर होतं ते अतिशय मार्मिक होतं. त्या ठिकाणी तो वाचक म्हणाला की देवा, तुम्ही दिलेल्या ज्या पहिल्या ग्रंथावरती माझ्या 2 पिढ्या त्या अगदी आनंदात जगल्या असत्या. तुम्ही दिलेल्या दुसऱ्या सोन्याच्या ग्रंथावरती माझ्या 4-5 पिढ्या तरी जगल्या असत्या. मात्र तुम्ही आता दिलेल्या या ग्रंथावरती अगदी स्वातंत्र्यानंतर आज मी तिला असंख्य पिढ्या घडलाय आणि इथून सुद्धा पुढे घडणार आहे असा तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान. मित्रहो, मनुष्याला मनुष्यत्वाची ओळख करून देणार, मनुष्याला सर्व सामाजिक हक्कांच्या बरोबर नैतिक मूल्य, सामाजिक मूल्य आणि जीवन मूल्यांची रुजवणूक त्यांच्यामध्ये करणारा असा हा महान ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान. आता या संविधानाबद्दल बोलायचं झालं तर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाच्या पायातील पारतंत्र्याच्या शृंखला तुटल्या आणि खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो. देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाची राज्यघटना उभं करण्याचं, लिहिण्याचं काम त्या ठिकाणी, त्यासाठी घटना परिषदेची स्थापना करण्यात आली. बंगाल प्रांतातून या घटना समितीवरती बाबासाहेब हे निवडून गेले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली या घटना परिषदेचं कामकाज चालू केलं. प्रत्यक्ष त्या ठिकाणी घटना लिहित असताना मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. 7 सदस्य असलेल्या या समितीचं नेतृत्व, अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. तेव्हा दिलेली जबाबदारी अगदी प्राणपणानं त्या ठिकाणी अभ्यास करून, कष्ट करून ती पूर्ण केली. जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अविरतपणे कष्ट करून लेखणीतून बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं, म्हणून त्यांना म्हटलं जातं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. आज या संविधानाबद्दल बोलायचं झालं तर जवळजवळ 22 इंग्रजी भाषांमध्ये, 22 इंग्रजी भागांमध्ये 444 कलमे, जवळजवळ 118 घटना दुरुस्त्या आणि 1,17,369 शब्दांच्या मध्ये या संविधानाचं, या घटनेचं त्या ठिकाणी लेखन करण्यात आलेलं आहे. आज अशा पद्धतीची सार्वभौम असणाऱ्या भारताची जी राज्यघटना आहे ती संपूर्ण विश्वासाठी आदर्शवत आहे. याचा प्रत्यय आपल्याला आता झालेल्या युक्रेनच्या युद्धामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. मित्रहो, खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे असणारी अद्वितीय अशा पद्धतीची बुद्धिमत्ता, या बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांनी मिळवलेलं प्रकल्प स्वरूपाचं ज्ञान, वाचनाचा व्यासंग, चिकित्सक अशा पद्धतीचा अभ्यास, त्याचबरोबर कुशल अशा पद्धतीचं संघटन आणि ज्ञानाच्या बळावरती बाबासाहेबांनी 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 32 पदव्या त्या ठिकाणी संपादन केल्या. आणि म्हणूनच ती काय, त्यांना द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचा पतंग महासागर असं संबोधलं जातं. बाबासाहेबांचं जीवन चरित्र हे ध्येयासाठी ध्येयाप्रत
कष्ट करणाऱ्या, ध्येयाप्रती झटणाऱ्या प्रत्येक मनुष्यासाठी एक पद्धतीचा दीपस्तंभ आहे. आणि हे विशद करताना मला बाबासाहेबांच्या जीवनातील तो प्रसंग या ठिकाणी आवर्जून सांगावासा वाटतो. बाबासाहेब शालेय जीवनामध्ये होते. शालेय जीवनामधील त्यांचं जे प्राथमिक शिक्षण होतं ते त्यांच्या गावामध्ये बहुमध्ये त्या ठिकाणी पूर्ण झालं. आणि 10वीची त्यांची जी बोर्डाची एक्झाम होती ती देण्याची व्यवस्था त्यांच्या गावामध्ये नव्हती. ती परीक्षा देण्यासाठी बाबासाहेबांना तालुक्याच्या ठिकाणी जाणं अनिवार्य होतं. रामजींच्या मनामध्ये प्रश्न पडला की तालुक्याच्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाला घेऊन गेलो तर खर्च परवडणारा नव्हता, कारण घरामध्ये 18-20 दारिद्र्य होतं. आता करायचं काय? एक बाप म्हणून त्या ठिकाणी रामजींनी विचार केला. फक्त भीमा आणि रामजी हे दोघेच त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी बॅग भरून तालुक्याच्या ठिकाणी राहू लागले. भाड्याने एक खोली घेतली. खानावळीचा खर्च त्या ठिकाणी तुझ्याला परवडणारा नव्हता, त्यामुळे स्वतः रामजींनी स्वयंपाकाची भूमिका, स्वयंपाक करण्याची जबाबदारी स्वतःवरती घेतली. बाबासाहेब सकाळी 11 वाजता पेपरला निघून जायचे, 1:30-2च्या दरम्यान घरी यायचे. मधल्या कालखंडामध्ये रामजी त्यांचे वडील होते, ती स्वयंपाकाची व्यवस्था त्या ठिकाणी करत होती. बाबासाहेब पेपर देऊन आल्यानंतर डायरेक्ट त्या ठिकाणी ताटावरती बसायचे आणि ताटावरती बसल्यानंतर हे बाबासाहेब आपल्या वडिलांना म्हणायचे, बाबा तुमचं जेवण. त्यावेळी ते रामजी म्हणायचे की बाळ तू जेवून घे, तुझं झाल्यानंतर मी जेवतो. बाबासाहेब ठीक म्हणायचे, त्या ठिकाणी भोजन करायचे आणि भोजन झाल्यानंतर अभ्यासाला निघून जायचे. अशाच पद्धतीनं जवळजवळ 3 दिवस झालं. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी वडिलांच्या या प्रसंगाचं ते कसे वागतायत याचं त्या ठिकाणी थोडंसं निरीक्षण केलं. बाबासाहेबांच्या लक्षामध्ये आलं की गेली 3 दिवस मी बाबांना त्या ठिकाणी तुमचं जेवण असं विचारल्यानंतर बाबा मला म्हणतायत की तुमचं झाल्यानंतर मी जेवतो. मात्र मी जेवल्यानंतर घरात टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाहीत तर माझे वडील काय खातात? हा प्रश्न बाबासाहेबांच्या मनामध्ये पडला आणि तोच प्रश्न बाबासाहेबांनी वडिलांना विचारला की बाबा मी जेवल्यानंतर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, मग तुम्ही खाता तर काय? तुम्हाला भूक लागत नाही का? तुम्हाला त्रास होत नाहीत का? आणि बाबासाहेबांचा हा प्रश्न ऐकून रामजी बाबांनी दिलेलं जे उत्तर होतं ते अतिशय भावुक करणारं होतं. रामजी बाबा त्या ठिकाणी बाबासाहेबांना म्हटले की भीमराव या भाकरीनं माझी भूक कधीच भागणार नाही. भीमराव या भाकरीनं माझी भूक कधीच भागणार नाही. तू इतका मोठा हो की तुझ्याकडे बघताना मला मान वरती करावी लागेल. या जगात तुझा नावाचा ज्यावेळी जय जयकार होईल त्याच वेळी मग खऱ्या अर्थानं माझी भूक थांबेल. आणि वडिलांना लागलेली ही जी भूक आहे ती भूक भागवण्यासाठी, त्यांच्या डोळ्यामध्ये असलेलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी असाह्य एक चिमुकला अंधारामध्ये झेपावला. काळोख्या अंधाराला प्रकाश दिला. उलट्या झंझावाताशी 2 हात केले. गुलामी कोश फोडून गरुड झालेली ही महान विभूती म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर हेच होते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. मित्रहो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी या वक्तृत्वाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी या ठिकाणी आवर्जून सांगाव्याच्या वाटतात की विष्णूशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेतले प्रख्यात अशा पद्धतीचे साहित्यिक विष्णूशास्त्री चिपळूणकर एके ठिकाणी म्हणतात की मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. थोडक्यात सांगायचं काय, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक या केवळ फोटो नाही, या केवळ प्रतिमा नाही, हे केवळ कृती नाही, तर ती परिमाण आहे उत्तुंगतेची, यशस्वीतेची, उत्कृष्टतेची. तेव्हा आमचं क्षेत्र कोणतंही असो त्या क्षेत्रातला आम्हाला शिवाजी होता आलं पाहिजे, त्या क्षेत्रातला आम्हाला डॉक्टर आंबेडकर होता आलं पाहिजे. खऱ्या अर्थानं हे विचार आम्ही आचरणात आणू ही खऱ्या अर्थानं या महापुरुषांना आमच्या वतीनं अभिवादन करेल. शेवटी जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की लोकमान्य टिळक असतील, शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सगळे लोक यांच्या जात ही एक नव्हती, त्यांची जात एक नव्हती, मात्र त्यांचे विचार एक होते आणि त्यांचे हे विचार समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी त्या ठिकाणी मार्गदर्शक होते. तेव्हा थोडंसं अंतर्मुख होऊयात. या महापुरुषांच्या जातीचा विचार करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा विचार करूयात आणि एकसंध भारत उभारण्यासाठी थोडंसं आपण सुद्धा प्रयत्न करूयात. हीच खऱ्या अर्थाने या महापुरुषांना खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल हाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे या ठिकाणी मी ऋणनिर्देश करतो. जय